शेतकरी नेते रविकांत तुपकरांकडून आंदोलनाची हाक। मोठ्या संख्येत शेतकरी गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाले तर पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली। तर रविकांत तुपकरांनी असा इंग्रजांना लाजवेल असं काम काल पोलिसांनी केले। पोलिसांनी अडवल्यास रक्ताचे पाठ वाहतील असं रविकांत तुपकर यांनी इशारा केलाय। रविकांत तुपकर यांनी आज मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे। सोयाबीन आणि कापूस अरबी समुद्रात टाकून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधणार आहेत। रविकांत तुपकर सध्या पनवेलमध्ये पोहोचलेत आणि मुंबईकडून कूच करत आहेत। दरम्यान त्यांना रोखण्यासाठी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आलाय। यावेळी जर पोलिसांनी अडवलं तर इथे रक्ताचे पाठ वाहतील असा इशारा तुपकरांनी सरकारला दिलाय। शेतकऱ्यांचं आंदोलन शांततेच्या मार्गाने आज मुंबईमध्ये होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून 250 गाड्या या मुंबईच्या आंदोलनासाठी येणार होत्या। वाहन चालकांना अटक केली, गाडी मालकांना अटक केली, आमच्या पदाधिकाऱ्यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आणि अतिशय दादागिरी काल बुलढाणा पोलिसांनी केली। एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी गनिमी काव्यानं आणि आपापल्या पद्धतीने आज पनवेलमध्ये पोहोचलेले आहेत। आम्ही आता या ठिकाणी बैठक घेणार आहे। बैठक घेऊन आम्ही ठरवणार आहोत पुढची दिशा काय करायची। प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जर का सरकार करणार असेल तर आम्ही सरकारला सांगणार आहोत, आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला मारून टाकता। जर का आम्हाला अडवाडवीचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाठ वाहतील, पण आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।